जय शिवराय मित्रांनो राष्ट्रीय खाद्यतेल अभियान 2025 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या उन्हाळी भुईमूग आणि तीळ बियाण्याच्या वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अभियान या योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे, पुणे, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यामध्ये भुईमुगाच्या बियाण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। शेतकऱ्यांना 1 हेक्टर मर्यादेमध्ये जास्तीत जास्त 150 किलो पर्यंत तर कमीत कमी 20 गुंठ्यापर्यंत अर्थात 60 किलो पर्यंत हे बियाणं देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्जही करण्यात आलेले होते आणि आता प्रतीक्षा होती ती म्हणजे या बियाण्याच्या वाटपाची। मित्रांनो, याच बियाण्याच्या वाटपासाठी राबवल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाकरता केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच बियाण्याचं वाटप केलं जाईल। मित्रांनो, 2025-26 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान ही योजना राबवण्याकरता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्ग या तिन्ही प्रवर्गाकरता केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा वितरित करण्यासाठी आज 29 डिसेंबर 2025 रोजी मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामुळे तिन्ही प्रवर्गासाठी 69,50,35,335 रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बियाण्याचं अनुदान, शेतीशाळा याचबरोबर तेलघाना किंवा इतरही महत्त्वाच्या अशा राबवल्या जाणाऱ्या बाबी या सर्व बाबीच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, साधारणपणे 30 डिसेंबर 2025 पासून या बियाण्याचं वितरण केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने आता निधी वितरित करण्यात आल्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना बियाणं मिळण्यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या राष्ट्रीय खाद्यतेल मिशनच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट होतं। मित्रांनो, हा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो, बियाण्याच्या वितरणाच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील, ज्याच्यामध्ये टोकन असेल किंवा जे काही अधिकृत विक्रेते असतील यांच्याकडून डायरेक्टली बियाण्याचं वितरण असेल, याबाबतचं अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास तरी निधी उपलब्ध झाल्यामुळे आता या योजनेला चालना मिळण्यासाठी मदत होणार आहे। धन्यवाद।